आदरणीय श्री विजयना बोराडे यांचा स्वागत डॉक्टर एस.एम. जावडेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्री अशोक शिंदेकर यांचं स्वागत डॉक्टर जावडेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय महासंचालक श्री गणेश ठाकूर सर यांचं स्वागत आणि डॉक्टर लवेकर सर कृषी आयुक्त यांचं स्वागत आदरणीय डॉक्टर एस.एम. जावडेकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आणि आता आपण सर्व ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो कृषीरत्न कैलासवासी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी संशोधन पुरस्कार या पुरस्काराच्या वितरणासाठी आम्हाला माहिती महोदयांना पुन्हा थोडासा पुरस्कार मिळाला त्यांच्याबद्दलचा परिचय करू. 2 मिनिटं तुला खाली पूर्ण वेळ चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळं याच्यामध्ये काम करत असताना सुरुवातीपासूनच अनेक गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न कृषी परिषदेमध्ये केलेला आहे. आम्ही तर आता कोणता विषय बाकी आहे असा विषय सहसा नसतो. मी सुरुवातीच्या बैठका किती वेळ चालल्या किती विषय पारित केले हे मुद्दाम पाहायला हरकत नाही. मुद्दाम तुम्ही पहा जेवढं पेंडिंग होतं तेवढं काढलं. काही कारणाला पेंडिंग राहिलं असेल पूर्वीच्या काळात तर ते पूर्ण करणं हे काम केलं. कुलगुरूंना सगळ्यात जास्त सन्मान आपण दिला की हे 4 कुलगुरू मिळून जे ठरवाल ते अंतिम असेल हे सुद्धा आम्ही विचाराला आम्ही घेतलं, चर्चा आम्ही केल्या. परंतु 4 कुलगुरू जे प्रस्ताव घेऊन आले एकत्र एकमताना तो एकही आम्ही बदलला नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि शेवटी काम त्यांना करायचं त्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांना योग्य वाटत असतील त्या आम्ही केल्या. भरतीची प्रक्रिया जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न, योग्य वेळी ज्या भरती प्रक्रिया पेक्षा पदोन्नतीची प्रक्रिया SRA JRA आता ऐकून ते माझं JRA तर SRA तुम्हाला हे सांगतो. आता शेवटी असं आहे का येऊनच बसलेले असतात माणसं सांगतात का आमचं झालंच पाहिजे. बरं एकाला कळालं झालं तो जाऊन आला म्हटलं दुसरा पाहुणा शोधतो. शेवटी जेवढे इंटरव्ह्यू देणार असतात तेवढे आमच्या घेऊन जातात. इकडून नाही तिकडून नाही आणि आम्ही नाराज काही करीत नाही. परंतु स्पष्टपणे सूचना आहे की निवड ही गुणवत्तेवरच झाली पाहिजे. या बाबतीत कोणतीच आता झालेल्या निवडीमध्ये थोडंफार इकडे तिकडं वाटतं साहजिक की ज्यावेळेस समान पातळीला हे 2-3 आहेत यातल्यापैकी एक केला पाहिजे, एक केला 2 थोडेफार होणार नाराज कारण सगळ्यांना सगळं समजत असतं. अशा वेळेस एक म्हटलं तर तसं म्हणू शकतो का कोणी नाराज होणार नाही असं मी म्हणू शकत नाही. परंतु गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड आम्ही केली नाही. कदाचित न्याय देता देता इकडं तिकडं थोडंसं होत असेल, समान पातळीवर असलं होतं कधी कधी. शेवटी एकालाच द्यायचं ठरलं. आमच्या राजकारणात असतं तर 5-6 जण तिकीट मागत असतात, 16 मोलाचे कार्यकर्ते असतात आणि तिकीट एकच द्यायचं असतं. अजून तर याची सोय झाली नाही की जरा एका जागेवर 5 जण उभे राहा. म्हणून तसं कदाचित इकडे तिकडे थोडंफार झालं असेल, कदाचित कोणाला वाटलं असेल की माझ्या अन्याय झाला, परंतु त्यामध्ये कोणताही हेतू नाही. इतकं क्लिअर काम तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळा हा अभ्यास असतच असं मी समजतोय. तुमचं महत्वाचं काम दुसरं केलं ते मला तर काही म्हणजे समजलंच नाही. मागणी करताना एवढी मागणी का 58 60 झालं पाहिजे, 58 60 झालं पाहिजे. आता त्याच्यामध्ये मग मी तर कुलगुरू 4 कुलगुरू बोलवले. 3 वर्ष आग्रह चाललाय म्हटलं मुख्यमंत्र्यांना भेटायलाच चौघांना भेट घालून आणली. मुख्यमंत्र्यांना पटवून घेतलं. ते प्रस्ताव औरंगाबादला आणला, तो मंजूर करून घेतला. पण 58 60 झाल्यानंतर फार आनंद झाला असं काही वाटत नाही मला, असं मला वाटायला लागलं.
तर काही मंडळी म्हणली की ज्याला 2 वर्ष 3 वर्ष राहिले त्याला थोडा आनंद झाला, नाही असं नाही, पण जे मागे राहिले ते म्हणायला लागले आता आपला नंबर उशिरा येणार. त्याचं दुःख जास्त झालं म्हणे, त्यामुळे तुम्हाला आनंद दिसत. मला शंका वाटायला लागली, एवढं मोठं काम केलं, मला वाटलं हा पुरे लोक लगेच येतील. जे माझे 40 वर्ष वय ज्याचं आहे, 40-45, तो आता अगोदरच चाललो होतो सारखं हळूहळू असंही झालंय. त्यामुळे कसं आहे, एक चांगलं करता करता एक असं होत असतं. म्हणजे एका ठिकाणी असं आहे, 2 मुली 2 ठिकाणी गेलेल्या, बाप भेटायला गेला, एक मुली बरा पाऊस झाला, पीक पाणी चांगला, दुसरी गेला तो काय यावेळेस झालं, पाऊस झाला म्हणजे अख्खी मिठाची भरती केली. म्हणजे हे सगळं आता हे सगळं म्हणजे सांभाळता थोडं होतं असं नाही. म्हणजे पण आम्हाला समजून घ्या तुम्ही, की शेवटी आमचा प्रयत्न मात्र प्रामाणिक तुमच्या करता चांगलं काम व्हावं अपेक्षा आमची आहे. मी आपल्याला सांगेल की डॉक्टर मेत्रे यांना पुरस्कार आपण दिलेला आहे. आपला एक काही प्रस्ताव आपण बोलवले, त्यामुळे त्यांचा आला, आपण तो प्रस्ताव मान्य केला, एक कौतुक आपण त्यांचं या निमित्तानं करतो. आणि संपूर्णपणे बायोडाटा ऐकल्यानंतर सुद्धा कौतुकाला योग्य माणूस आहे याची खात्री मला सुद्धा झाली. तुमच्या पुढचं आव्हान जे आहे, पुढचं कृषी विद्यापीठापुढं आव्हान खूप मोठं मला वाटतं. पुढच्या कालखंड संशोधनाचा अत्यंत महत्वाचा कालखंड आपला राहणार. आपण जगात कोण अग्रेसर राहील, कोण श्रीमंत राहील, ही जी लढाई आता पुढे सुरू होती ती आता आयटीच्या बाबतीत होणार नाही, कारण ते व्यावसायिक स्वरूप असल्यामुळे ते पटकन सगळीकडे होणार. ते संपलं, आपला मोबाईल आता प्रत्येकाला इंटरनेट आला, आणखी पुढे काय होईल. परंतु सगळ्यात बायोटेकची लढाई जी होणार आहे ती सगळ्यात मोठी लढाई संशोधनाची बायोटेकची होईल असं माझं मत आहे. आपल्याला आठवत असेल, खरं जे बायोटेकच्या बाबतीत विचार करत असताना माझ्यापेक्षा तुमचा सगळ्यांचाच अभ्यास खूप चांगला आहे, परंतु त्यामुळे तुम्हाला त्यातले बारकावे माहिती आहेत. पण बायोटेकचं विश्व केवढं आहे, तुमचं संशोधनाचं क्षेत्र किती मोठं आहे, असा ज्यावेळेस विचार आपण करतो त्यावेळेस संपूर्ण त्याचं स्वरूप जर पाहिलं तर डिस्कव्हरी मध्ये कधी कधी आपल्याला दाखवतं ब्रह्मांड कसं आहे, म्हणजे दाखवत होते, पाहिलं असेल तुम्ही. डिस्कव्हरी पाहतात का मला माहित नाही, कारण संशोधनात वेळ जास्त जात असल्यामुळं. ब्रह्मांड दाखवत असताना विस्कळून जातात नजर माणसाची. कृष्णाला अर्जुनाला ब्रह्मांडाचं स्वरूप दाखवलं होतं, गीतेची सुरुवात जी आहे तू ब्रह्मांड पाय कसं आहे, आणि पाहून तो विस्मित झाला, भयचकित झाला असा एक शब्द त्यामध्ये गीतेमध्ये आपल्याला सुरुवातीला. माझ्या मतं हे जे आहे नवं क्षेत्र तुमचं संशोधनाचं बायोटेकचं, हे सुद्धा तितकंच विस्मित आणि भयचकित करणारं सुद्धा आहे. एक भीती सुद्धा वाटते की आपण निर्णय दृष्टी ज्यावेळेस शोधतो, एक वाघ शोधून आणला मॅटर्सनं बीटीचा, 1850 रुपयाची पिशवी सुरुवातीला, 450 ग्रामची, आणि 1850 मध्ये रॉयल्टी किती दिली आपण माहिती तुम्हाला? 1250 रुपये रॉयल्टी गेली, 1250 रुपये. मग बाकीच्या याच्यात ते बियाणं, ते मधले एजंट कंपनी सगळं आलं. 1250 रुपये एका 450 ग्रामच्या पिशवीला आपण दिले आणि सगळ्या जगाला दिले, सगळ्या जगात दिले. नंतर आपण भांडण केलं, ते कमी उतरवले, कसं काय होईल ते केलं आपण. हे संशोधनाचं महत्व आहे की पैसे खेचून आणण्याची, श्रीमंती खेचून आणण्याची ताकद त्यांची आहे. ते पिकवीत नाही बसले, त्यांनी टेक्नॉलॉजी विकली, हे लक्षात घेतलं पाहिजे. काळ पुढचा हा टेक्नॉलॉजी विकण्याचा कालखंड आहे. कोण जो चांगलं संशोधन करील, चांगला वाण शोधून. बायोटेकचं क्षेत्र खूप विस्तृत आहे, मी बाकी जात नाही, कृषी पुरतं बोलायचं जरी ठरलं तरी त्याच्यात कोण चांगला वाण शोधून आणील तो सगळ्यात श्रीमंत होणार. तुम्हाला सहज जरी गंमत पाहिली की बियाणाच्या ज्या कंपन्या आपल्या आहेत, त्या बियाणाच्या कंपन्यामध्ये काही कंपन्या काढल्या, काही काळ चालल्या, काही तर थकल्या, बंद पडायची वेळ आली आणि त्याला एकच वाण सापडला. एक वाण सापडला एका पिकाचा, तरी अंकुरचं माझ्या कापसाचं 600 एकम काय बरोबर, हा सहज एखाद्या कंपनीचं उदाहरण, फार नाही, एक वाण त्यांना सापडला आणि बदलून गेलं चित्र. आज ती कंपनी बंद करायचा विचार करता करता आता ती 200-400 कोटी रुपयाची कंपनी होऊन बसली लगेच. एक वाण सापडलं, किती किंमत आहे तिला?